100 मीटर मध्ये तर करंट दिसतोय चांगला, तर गेलाच नाही पाहिजे. आपला जेवढा अभ्यास झालाय त्याची फक्त. नमस्कार मित्रांनो, आज आलाय आपल्या मित्रांसोबत आपण ड्युटीला. तर थोडासा वेळ घेतला महत्त्वाचा, कारण हे माझ्या बॅचचे टॉपर होते. तर त्यांना पण विचारायचं आहे की त्यांनी शेवटच्या मुमेंट्समध्ये म्हणजे लास्ट 50 दिवसामध्ये यांनी काय शेड्यूल फॉलो केला होता. तर आज प्रज्वल आणि मयूर दोन्ही माझ्यासोबत आहेत. तर आज सांगतील आज ते की त्यांच्या वेळेस त्यांनी फायनल मुमेंट्सला ग्राउंड आणि लेखीमध्ये कशी तयारी केली होती, जेणेकरून तुम्हाला पण त्याची मदत होईल. तर सुरू करूया व्हिडिओला. तर आज पहिला प्रश्न आहे मयूर सरांकडून प्रज्वल सरांना. सर विचारा. प्रज्वल, तुझं 100 मीटर एकदम कायमच आउट ऑफ असतं, त्याच्यासाठी तू काय करतो? म्हणजे मुलांना पण त्या टिप्स ज्या इझीमध्ये तुम्ही सांगता येईल तर सांगा. तर 100 मीटरसाठी मी शक्यतो जास्त करून ड्रिल्सवरती आपले जास्त फोकस करतो. आणि आपल्या ज्या थाईज वर्कआउट आहे त्या थाईज वर्कआउट पण वरती पण आपण जास्त फोकस केलं पाहिजे. 100 मीटरसाठी तुम्ही एक विकलीचं एक शेड्यूल ठरवलं पाहिजे, जेणेकरून की तुम्ही ABC ड्रिल्स झाले, नंतर थाईज वर्कआउट झालं, त्याच्यानंतर तुमचे 100 मीटर नाही तर शक्यतो 50 मीटरच्या रिपिटेशन स्टार्टवरती तुम्ही जास्त फोकस केला पाहिजे. स्टार्टवरती तुम्ही 30 मीटर कमीत कमी खाली बघूनच पळायला पाहिजे आणि हँडस्विंग प्रॉपर झाली पाहिजे. तुमचा जो शेवटचे 20-30 मीटर जो डिस्टन्स राहतो 100 मीटरचा, त्यासाठी तुम्ही थाईज वर्कआउटवरती जास्त फोकस केलं पाहिजे, जेणेकरून शेवटच्या क्षणी तुम्ही थकणार नाही. आणि होईल तेवढं चांगल्या स्पीडने 100 मीटर एंड करायचा बस. मयूर, तू पेपरसाठी कसा अभ्यास केला शेवटच्या 50 दिवसात? कारण की बरेच जण स्टार्टिंगला अभ्यास करतात, पण ज्या वेळेस भरती पडती त्या टायमिंगला पोरं अभ्यास करायला चालू करतात. खरं म्हणजे तसं तू शेवटचे जे 50 डेज आहेत, तो कसा तुझा शेड्यूल कसा होता पेपरच्या टायमिंगला जरा? तसं तर शेवटचे 50 दिवस हा नवीन अभ्यास केलाच नाही पाहिजे. आपला जेवढा अभ्यास झालाय त्याची फक्त रिव्हिजन करायची. आणि जेवढ्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे पूर्ण धुराळा करून टाकायचा, प्रश्नपत्रिकांचा सगळ्या सोडवायच्या, जेवढ्या भेटतील, जेवढ्या ऑनलाईन इकडे तिकडे जेवढ्या सर्च करून जेवढ्या प्रश्नपत्रिका चालू असतील सर्व सोडवत राहायच्या. त्याच्यात जे आपल्याला येत नाही ते फक्त प्रिपेअर करत राहायचं नवीन नवीन, बस बाकी काही नाही. आणि नवीन काहीच अभ्यासायचं नाही, फक्त जे आपलं जुनं झालंय त्याला 100 वेळेस रिव्हिजन द्या तुम्ही, पण ते पाठच करून टाका, तोंडपाठ सगळं झालं पाहिजे. आणि मॅथ्ससाठी काय सांगाल? मॅथ्ससाठी मॅथ्ससाठी तर एकदम मॅथ एकदम सोपं आहे. फक्त काही बेसिक कन्सेप्ट आहे ना तेवढ्या आपण पाठ करून घेतलंय एकदा. म्हणजे आपले फॉर्म्युले, क्यूब्स आहे, स्क्वेअर आहे, हे सगळं एकदा पाठांतर झालं त्याच्यानंतर फक्त गणित सोडवत राहायचे रोज. बुद्धिमत्ता आणि गणित हे दोन विषय असे प्रॅक्टिस शिवाय काही पर्यायच नाही त्याला दुसरा. जुने क्वेश्चन पेपर सोडवण्यावरती 75+ स्कोर जाईल मराठी 100% 75च्या वर गेलाच पाहिजे. आणि बाकीचं जीएस वगैरे त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करशाल पोरांना? जीएस साठी भरपूर वेगवेगळे चॅनल्स आहे युट्यूबवर, त्याच्यावर आपण रोज काही ना काही एखादी व्हिडिओ बघत राहायची, करंट अफेअर्सची, याची त्याची, जीएसची. त्याच्यातून आपल्याला रोज डोळ्या घालून एक एक गोष्ट की जात राहिली तर आपोआप परीक्षेच्या दिवशी बरोबर आठवतं. फक्त आपण डेली काही ना काही केलं पाहिजे त्यासाठी. सर, तुमचा 100 मीटर मध्ये तर करंट दिसतोय चांगला, पण पेपर मध्ये करंट अफेअर्स साठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरली? पेपर मध्ये करंट अफेअर साठी मी सजेस्ट करेल की एक्सप्रेस करंट एक बुक आहे, ते इयरली येतं. त्याच्यातलं बऱ्यापैकी म्हणजे नाही का आपल्या पोलीस भरतीच्या किंवा MPSCच्या बऱ्यापैकी त्यात प्रश्न असतात, कारण ते बुक मी रेफर करायचो पोलीस भरतीसाठी आणि त्याच्यात मला बराचसा फायदा झाला. कमीत कमी एक बस. आणि डेलीसाठी? डेलीसाठी म्हणजे डेली करंट अफेअरसाठी आता इथे इयरली होतं. बरोबर. डेली करंट अफेअरचं कोणतं चॅनल वगैरे तुम्ही सजेस्ट करू शकता? हा, डेली करंट अफेअरचं एक टेलिग्रामला एक चॅनल आहे, करंट अफेअर 2025 म्हणून असं. त्याच्यावरती पण बऱ्यापैकी रोजच्या रोज चालू घडामोडी पडत राहतात. पण थोडासा दिवसभरातला थोडासा मोबाईलला टाइम दिला टेलिग्रामला आपण त्या चॅनलला, तर बऱ्यापैकी आपल्या डेलीचा करंट अफेअर त्याच्यातून होतो. की म्हणजे आता तर तुम्ही आता बघितलाय हा छोटासा शॉर्ट इंटरव्ह्यू टाईप, थोडं क्वेश्चन आन्सर होते. तर याच्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल थोडाफार. जर तुम्हाला अजून काही कमेंट्स असतील, डाऊट असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाईप करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण नवीन प्रश्नांसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.